नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरनं आपल्याशी संवाद साधत आहे. पहा, आजपर्यंत आपण षड्रूप समजून घेतोय. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. पण या सगळ्या पलीकडे एक शत्रू आहे. माणसाचा मोठ्यात मोठा शत्रू गैरसमज आहे. म्हणजे आपण संपूर्ण विचार न करता, पलीकडची बाजू न ऐकता, केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या मनामध्ये एक दृढ असा विचार पक्का करतो, तोच गैरसमज. आणि हा गैरसमज दूर करणं कठीण आहे. आणि म्हणून नाती सांभाळताना गैरसमज न होईल याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. मानवी नात्यामध्ये मोठ्यात मोठा शत्रू कोणता असेल तर तो गैरसमज आहे. आणि हा गैरसमज कसा अतिशय छोट्या छोट्या गोष्टीवर होऊ शकतो. बारीक सारीक गोष्टी अर्धवट ऐकून किंवा कुणीतरी आपले कान फुंकले म्हणून आपण आपल्या नात्यामध्ये एक निराळाचा दुरावा निर्माण करतो. आणि ह्या रोगावर औषध नाही. आपण समजून घेणे, विचार करणे, दुसऱ्याची बाजू समजून घेणे, आणि जर आपली चूक झाली असेल तर आपण मोठ्या मनाने माफी मागणे, हा त्यावर उपाय आहे. आणि म्हणून आपल्या संबंधातली, नात्यातली, गोत्यातली माणसं जर चुकली माकली असतील तर आपण समजून घ्यावं, त्याच्या चुकांच्या मागचं कारण समजून घ्यावं, त्यांना सांभाळून घ्यावं. कदाचित तो त्याच्या जागी योग्यही असेल आणि आपल्याही जागी आपण योग्य असू, पण क्षणिक गैरसमज तयार झाल्यानंतर आपल्या नात्यामध्ये जो दुरावा येतो तो दुरावा लवकर दूर होत नाही. माणसं माणसाला भेटतात, आनंदाचं देवाणघेवाण करतात, पण असा एखादा क्षण येतो की त्या क्षणी आपण फसतो, गैरसमज होतो आणि आपण आपली नाती तोडतो. अपराध घडण्यापूर्वी व नंतर हळहळ करण्यापूर्वी थोडा सारासार विचार केला तर खरोखरीच हे जीवन सुंदर आहे आणि ते अनमोल आहे. आपण ते सांभाळलं पाहिजे. माणसं जोडायला शिकलं पाहिजे, तोडायला नको. एका टेलरने एकदा त्याच्यापुढे काही काम काढलं असताना तो आपली कात्री मांडीखाली ठेवायचा आणि सुई डोक्याच्या टोपीला लावायचा. तेव्हा त्याला एकाने विचारलं, बाबा रे, तू कात्री मांडीखाली का ठेवतोस रे आणि सुई मात्र डोक्यावर? तो म्हणतो, साहेब अगदी सोपं आहे. कात्री हे काम करतंय कापण्याचं, तोडण्याचं, म्हणून त्याला दाबून ठेवलं पाहिजे. आणि सुई छोटी आहे, लहान आहे, पण ती जोडण्याचं काम करते. तेव्हा आपण माणसे जोडूया, तोडूया नको. धन्यवाद.